नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या मोरया महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले 10 अशा खास टिप्स ज्या तुमचं स्वयंपाकघराचं काम फक्त सोपं नाही तर मजेशीरही करतील। या छोट्या छोट्या ट्रिक्समुळे वेळ वाचेल, मेहनत कमी होईल आणि चव मात्र दुप्पट वाढेल। चला तर मग सुरुवात करूया। नंबर 1, दुधाचे गोड पदार्थ शिजताना जायफळ आणि वेलची घातल्यास दूध फाटते। यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर वेलची आणि जायफळ टाकावे, त्यामुळे दूध फाटणार नाही। नंबर 2, एखाद्या पदार्थासाठी खसखस मिक्सरमध्ये वाटायची असेल तर ती आधी 15 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा, म्हणजे खसखस चांगली बारीक वाटली जाईल। नंबर 3, लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंब काही मिनिटे कोमट पाण्यात बुडवून ठेवा, त्यामुळे लिंबाचा रस अधिक प्रमाणात आणि सहजपणे निघतो। नंबर 4, भाज्या आणि फळं खूप बारीक चिरू नका, कारण दिसायला कितीही छान वाटलं तरी यामुळे त्यातील पोषक घटक कमी होतात। म्हणूनच भाज्या आणि फळं चिरताना केवळ त्यांच्या देखाव्यावर लक्ष केंद्रित न करता त्याच्या पोषक मूल्याचाही विचार करावा। योग्य पद्धतीने चिरल्यास त्यातील जीवनसत्व आणि खनिजे टिकून राहतील, जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात। नंबर 5, लाकडी चॉपिंग बोर्ड वापरल्यास फळं आणि भाज्या चिरताना चाकूची धार कमी होत नाही। म्हणूनच फळं आणि भाज्या चिरण्यासाठी लाकडी चॉपिंग बोर्ड हा एक सुरक्षित आणि टिकाऊ पर्याय आहे। नंबर 6, आलं लसूणची पेस्ट तयार करताना नेहमी त्यात लसूण जास्त आणि आलं थोडं वापरावं, यामुळे पेस्टला योग्य चव आणि तिखटपणा येतो। नंबर 7, डाळ जास्त प्रमाणात शिजवली असेल तर ती दुसऱ्या दिवशी पराठ्याचे पीठ मळताना त्यात टाका, पराठे अधिक पौष्टिक होतील। अशा प्रकारे उरलेली डाळ वाया न घालवता चविष्ट आणि आरोग्यदायी पराठ्यांसाठी वापरता येते। नंबर 8, हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका, हलव्याची चव दुप्पट होईल। यामुळे हलव्याला सुरेख रंग आणि उठावदार चव मिळते। नंबर 9, अंड्याशिवाय मऊ आणि फ्लफी केक बनवण्यासाठी पिकलेले केळे आणि दही घालून केकचे बॅटर बनवा। अशा प्रकारे तयार केलेला केक चविष्ट, मऊसर आणि शाकाहारी लोकांसाठीही योग्य आहे। नंबर 10, आमटीला किंवा सूपला भरपूर चव यावी तर शिजवताना थोडं तूप आणि गरम मसाला शेवटी टाका। असं केल्याने आमटीला किंवा सूपला परिपूर्ण चव आणि सुगंध येतो। तर मैत्रिणींनो, या होत्या 10 उपयुक्त टिप्स ज्या तुमच्या दैनंदिन आयुष्यात खूप उपयोगी ठरतील। तुम्हाला कोणती टिप सर्वात जास्त आवडली खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीकरिता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।